आता दुसरा प्रश्न त्यांनी इंग्लिशमध्ये विचारला होता, हाऊ टू प्रिपेअर फॉर ओल्ड एज, म्हणजे म्हातारपणासाठी थोडक्यात तयारी कशी करायची. चॅनल अर्थातच आपला स्त्रियांसाठी आहे, त्यामुळे मी त्याच दृष्टीने उत्तर देणार आहे. मी स्वतःसुद्धा वयाच्या अशा टप्प्यावर आहे जिथे मी विचार करते की मी माझ्या म्हातारपणाची कशी तयारी करणार आहे. आणि मग हा प्रश्न ऐकला तेव्हा असं वाटलं की या विषयावर रिसर्च करून बघायला किंवा थोडीशी माहिती मिळवायला काय हरकत आहे. त्यामुळे माझं स्वतःचं वय जरी फार जास्त नसलं तरी ही माहिती मिळवणं माझ्या स्वतःसाठी सुद्धा फायदेशीर होतं आणि प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यायचे. त्यामुळे मी थोडीशी रिसर्च केली, काही व्हिडिओ बघितलेत आणि हे उत्तर तयार केलंय. एका विशिष्ट वयानंतर तुम्ही जेव्हा आरशात बघता तेव्हा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या किंवा केसांमधला पांढरा रंग एवढंच नाही बघत. आपण त्या बाईकडे बघत असतो जिचा विचार आपण स्वतः कधीच केलेला नसतो. आपण आयुष्यभर दुसऱ्यांची काळजी घेण्यात, मुलांचे लाड पुरवण्यात, स्वयंपाक पाणी, सेवा, औषधं ह्या सगळ्यामध्ये इतके मग्न असतो की आपल्याला भानच राहत नाही की आपण सुद्धा म्हातारे होणार आहोत. आणि जेव्हा ती वेळ येते ना तेव्हा अचानक हातापायातली ताकद गेल्यासारखं वाटतं आणि मनात भीती वाढते. आपल्याला वाटत असतं की म्हातारपण म्हणजे फक्त आराम करायचा काळ. पण खरं सांगू, म्हातारपण ही खूप मोठी जबाबदारी आहे जी आपल्याला स्वतःलाच पेलायची असते. पहिला प्रश्न काय पडतो आपल्याला की आपलं शरीर साथ देईल का. बघा ना, आपण आधीच आपल्या शरीराकडे खूप दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणजे जोपर्यंत गुडघे दुखत नाहीत तोपर्यंत आपण चालण्याकडे लक्ष देत नाही, जोपर्यंत कंबर अगदीच थकत नाही तोपर्यंत आपण तिला आराम देत नाही.